विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार. उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हे मिटकरींचा कार्यकाळ संपणार. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का याची उत्सुकता. नाशिकमध्ये शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य चव्हाट्यावर. शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे नॉट रिचेबल. उपमहापौर निवडणुकीमध्ये डावलल्यानं नाराजी. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेमध्ये फेरबदल होणार. शहरातील पदांची फेररचना करण्याचा मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय. शिवसेना संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सरनाईकांचा निर्णय. मुंबईमध्ये 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर. रितू तावडेंच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी. ठाकरे बंधूंनी उमेदवार न दिल्यानं महापौर निवडणूक बिनविरोध. ठाकरेंच्या दबावामुळेच मुंबईमध्ये भाजपकडून मराठी महापौर. रितू तावडेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांनी भाजपला डिवचलं. मुंबईतील मराठी माणूस हिंदू आहे हे भाजपला कळाल्याचा टोला. संघात भारतीय भाषाच चालणार. मातृभाषा किंवा हिंदी याला पर्याय नाही. केवळ हिंदू व्यक्तीच संघाचा सरसंघचालक बनू शकतो. मोहन भागवतांचं विधान. सोलापुरात ढाब्यावर आढळले 2 ईव्हीएम. राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचा आरोप. पंचनामा करून मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये पाठवल्या. सीटीईटी परीक्षेदरम्यान महिलांना दागिने काढायला लावले. संभाजीनगरातील परीक्षा केंद्रातील प्रकार. परीक्षेला आलेल्या महिलांची गैरसोय. राज्यातील कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. कांद्याच्या दरामध्ये प्रति क्विंटल 700 रुपयांची घसरण. लासलगाव बाजारामध्ये कांदा प्रति क्विंटल 1800 वरून 1100 वर, तर टोमॅटोला प्रति किलो 7 रुपये दर. गलवान संघर्षानंतर चीननं 7 दिवसांमध्ये अणुचाचणी केली. अमेरिकेच्या दाव्यानं मोठी खळबळ. 6 वर्षांनंतर अणुचाचणीबाबत गौप्यस्फोट करण्याचं कारण काय? अनेकांना शंका.